हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. दुपारचं वेळ झालेले आहे, 12:30 वाजलेत आणि आमचं सगळं काम आवरलेलं आहे. आणि आम्हाला जायचं होतं भिंगवणला घाणा बांगड्या भरायला. आमच्या बापूंचा सकाळ धरून कालवा चाललाय, उरका उरका उरका. पण आताशी सगळं आवरलं आणि कुठं जायचं म्हणलं की एकच प्रश्न, कुठली साडी घालू. इतका वैताग, बघून बघून कंटाळा आला. कुठल्या घालू कुठल्या घालू. घडी घालून ठेवल्यात. रोज एकच प्रश्न, किती साड्या असल्या तरी बायकांना एकच प्रश्न पडलेला असतो. साड्या फक्त कुठली साडी घालू. चला आत्या कुठली घालणार, त्याच्या हिशोबाने मी घालणार आहे साडी. आत्या गेल्यात बाहेर. आणि सकाळ धरून काय चाललं होतं तर मस्तपैकी हरभरा भिजाय घातलं होतं रात्री. एकदम लय असं घातलं होतं, एक ठिक डायरेक्ट हरभरा भिजाय घालून हे केले. आता मस्तपैकी ह्याची डाळ करायची. वाळू घातल्या तिकडं वर, कारण का धूळ वारं काय आलं गेलं तरी. ज्ञानेश्वरी अण्णा आहेत घरी, पण समजा नाही जमलं पोरांना तरी हिथं गायले वारही लागणार नाही म्हणून ही असं आका तळवटच हातारलाय. आणि आक वाळाय घातले, रातभर भिजवलं मस्तपैकी. आता ही भरडायचं, नीट करायचं. घरची एकदम मस्त रानातले ताज्या नवीन हरभऱ्याची डाळ करून छान असं बेसन पीठ करायचं. ज्यांना कोणाला पाहिजे असलं बेसन पीठ तर आता तुम्हाला सगळ्यांना बेसन पीठ देईन मी, काहीच अडचण नाही. घरचं आणि एकदम गावरान आणि न मिसळ केलेलं आहे. ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल, फक्त हरभऱ्याचं. आता लय हरभरा भिजाय घातल्यात, तर रोज हरभरा भिजाय घालायचं, डाळ करायची मस्तपैकी. आणि तुम्हाला डाळ कुणाला हरभरा पाहिजे असला अक्क खायचं तरी देईन मी, कुणाला डाळ पाहिजे असली तरी मिळेल, आणि कुणाला बेसन पीठ जरी पाहिजे असलं तरी मी देऊ शकते, काहीच अडचण नाही. आणि इकडं गहू भिजायला घातलेत सकाळीच, तर छान असं कुरडई करायसाठी. पण आज भिजाय घातला, आज हाई रविवार सोमवार मंगळवार बुधवारी संध्याकाळून चिक काढायचा आणि गुरुवारी सकाळ सकाळ करायची. 4 दिवस भिजवावं लागतो गहू, तवा कुरडई चांगली होती मस्त आणि फुगती पण. काय काय लय दिवस राहिले आंबूस पण लागतात, पण 4थ्या दिवशी काढू किंवा मग 3ऱ्या दिवशी बघू. आता आत्या काय म्हणते त्याच्या ह्याच्यावरती घातल्यात गहू. हरभरा पण हरभरा रात्रीच भिजाय घातलं होतं, आता ते वाळायला घातलं वाळतं ना, काहीच अडचण नाही. आणि हरभरा बघा कसला एकदम मोठाचे मोठा टाप्याची टाप्या, काहीच अडचण नाही. तुम्ही तर बघितलं केल्यापासून काढल्यापासून भाजी खोडल्यापासून तुम्ही सगळं बघताय, तुम्हाला त्याच्यामुळे सांगायची काहीच गरज नाही. मोबाईल एकदम गरम होते उन्हात. आणि हो काही आख्या गावभर हिंडती कुत्री आराम करायला गेल्या ती काय आता उन्हाची अशी बाहेर नसते. ती येते रस्त्यात तिकडे झाडं, त्या झाडाखाली आरामशीर खडं खाणून बसलेलं असतं. त्याच्यामुळं ती काय करते, ऊन लागू तहान लागू पण ती हिंडती बाहेर. मांजर, तुम्ही माणसानं कोणतं मांजर म्हणते ही, तिला कुत्री सकाळचं फिरून देत नाही ती. आणि आता हे पाया भरलाय, तुम्ही माणसा निसत पाया भरून ठेवला. त्याच्यावरती भिताडं चालू करायच्यात काम. थोडं पाण्याचा प्रॉब्लेम होता, पण थोडंसं आता यायला लागलं विहिरीत पण पाणी, मध्ये मध्ये फारच कमी आलं. तर आता विटेचं बांधकाम पण करायचं आहे चालू. तुम्हाला हे अपडेट राहतच जाईल. तर चला आता तिथं गेल्यावरती तिथला व्हिडिओ बघा आणि ही टाका पाटापाटा कुरड्या यायची ह्याची ऑर्डरी. आता आपलं काम चालू झालेलं आहे परत नाही एकदा रानातलं. आता सगळं काम ओके झालंय. लसणाचं त्याचं लसूण पण काटून हे करून ठेवलं आहे. अशी कॅरेट भरले ती अशी तिथे काय ठेवल्या ती. इकडं आतमध्ये पण आहे ती असं हवेला ठेवत, कारण का ह्या घरात एकदम असं गार वातावरण आहे. कारण का वरती लिंबाचं झाड आहे त्याच्यामुळे हे आता गार वातावरण आहे, गार हवा पण येते. म्हणून हे असा लसूण सगळा बांधून ठेवला आहे. कारण का बऱ्याच ताईंना अजून जुळ्यासकट लसूण पाहिजे, पण ठेवायला जागा नाही ना, मग कुठं ठेवायचा, म्हणून हो असा टांगून ठेवला आहे. आणि बऱ्याच जणांना अशी हौस असते लसूण टांगायची, तर आपल्याकडे आहे अजून अवेलेबल. तर तुम्ही सांगू शकता किंवा फोन करू शकता. माझा नंबर आहे 96 99 08 38 27 हा माझा नंबर आहे. फोन नाही उचलला तरी व्हॉट्सअपला टाका डायरेक्ट आणि सांगा जुळीसकट लसूण घ्यायचा आहे. तर थोडा राहिला आहे जुळीसकट एवढा टांगलेला, तर कोणाकोणाला पाहिजे असेल तर त्यांना मिळून जाईल. तर असो, कसा वाटला छोटासा व्हिडिओ आपला सांगा. आणि बघू आता तिकडे गेल्यावरती काढते का नाही काढते माहीत नाही, पण काढा ना. आता महिना मावशी आहेत म्हणल्यानंतर काढावं तर लागेल. आणि हरभरा हे निवांत वाहतात, पाहिजे असेल तर सांगा तुम्ही. कसा वाटला व्हिडिओ सांगा. बघू आता घालती कुठली तरी साडी, आता कुठली घालतात काय बघून. सो